8-9 लाख आणि टोटल मुंबईत 12,500. पोलीस 20,000. चला गणपती बँड बंद कर, बँड बंद कर. आज अनंत चतुर्थी. एक माणूस पाठव बँड बंद. आज आपण पाहतोय की गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांचा महापूर उसळलेला आहे. लाखो गणेश भक्त आपल्या बाप्पाला इथे अनंत चतुर्थीच्या दिवशी विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत. खरं म्हणजे गणरायाचं आगमन ज्या दिवशी झालं त्या दिवसापासून एक महाराष्ट्रामध्ये एक उल्हासाचं वातावरण, उत्साहाचं वातावरण होतं आणि गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी उत्साह डबल होता. आणि जवळपास आता गिरगाव चौपाटीवर 12,000 नाही 8 ते 9 लाख गणेश भक्त इथे पाहतोय आपण. आणि 1500 मोठ्या मूर्त्या, 6,000 छोट्या मूर्त्या आणि लाखो, आणि मुंबईमध्ये तर लाखो आहेत ना, 2.5-3 लाख 2.5-3 लाख गणपती 1.5 दिवसाचे, 5 दिवसाचे, गौरी गणपतीचे आणि अनंत चतुर्थी 10 दिवसाचे. असा उत्सव, हा गणेशोत्सव महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव आहे. आणि आज आपण पाहतोय की काय सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे, एक उत्साह आहे. आणि खऱ्या अर्थाने आज सगळे गणेश भक्त 10 दिवस या आपल्या गणरायाची पूजा, आरती आणि अतिशय भक्तिभावाने त्याची गणपतीची सेवा करून आज त्याला गणपती बाप्पाला विसर्जनाकडे घेऊन चाललेले आहेत. हे दृश्य जे आहे हे खरं म्हणजे दुर्मिळ आहे. आज लाखो गणेश भक्त आज या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सामील झालेत. त्या सगळ्यांनाच मी शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने हा गणपती उत्सव या गणरायाकडे, खरं म्हणजे तुम्ही म्हणाल काय मागितलं, तुम्हाला आधीच सांगतो गणरायाकडे मागायची आवश्यकता लागत नाही यावर्षी. आणि जिथे आम्ही जातो तिकडे एवढंच सांगतो, बळीराजावरचं अरिष्ट संकट दूर कर, शेतकऱ्याला सुखी कर. यावर्षी पाऊस चांगला पडलेला आहे, चांगली पिकं येतील, शेतकरी सुखी समृद्ध होईल. आणि यावर्षी गेल्या 2 वर्षामध्ये देवेंद्रजी इकडे आहेत, मी आणि आम्ही जेव्हा सुरुवात केली पहिल्या दिवसापासून आम्ही सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. आणि आज पाहतोय आपण एकीकडे विकास आहे, दुसरीकडे उद्योग आहेत, तिसरीकडे कल्याणकारी योजना आहेत. आणि या योजनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून जो एक उत्साह डबल झालेला आहे आमच्या बहिणींचा, आणि तोही पाहायला मिळतोय. त्यामुळे मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अनंत चतुर्थीच्या पण खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. सीएम साहब हिंदी में आपसे जानना चाहेंगे, आज विसर्जन है कि किस तरह से आपके लोगों को क्या मैसेज देना चाहिए? गणपति बाप्पा का जिस दिन से आगमन हुआ है, गणेश चतुर्थी, उसी दिन से इस पूरे महाराष्ट्र में एक माहौल है, एक अच्छा पिछले साल से दुगना माहौल है. आज देखिए यहाँ पर गिरगाव चौपाटी पर 8, 9, 10 लाख लोग यहाँ पर आ रहे गणेश भक्त. हजारों मूर्ति यहाँ पर विसर्जन के लिए आ रही है. पूरे मुंबई में 2.5 से 3.25 लाख गणपति घर में बैठते हैं, सार्वजनिक मंडप में बैठते हैं. और सभी जगह पर इस साल का माहौल दुगना है. सभी लोग आज उत्साह से आज गणपति बाप्पा को विसर्जन के लिए ले जा रहे हैं. और पिछले 10 दिन में इतने बड़े पैमाने पर ये गणेश भक्तों का जो उत्साह दिखाई पड़ रहा है, इससे हम देख रहे हैं कि गणपति उत्सव महाराष्ट्र का सबसे बड़ा उत्सव है. हर एक गरीब हो, अमीर हो, सब लोग इसमें शामिल है. और यही गणपति उत्सव इस बार बड़े धूमधाम से, उत्साह से लोग मना रहे. बहुत ही खुशी है, लोगों के चेहरे पर आनंद है. और सरकार ने भी, जो हमारी सरकार ने गणपति बाप्पा के आशीर्वाद से एक तरफ डेवलपमेंट, दूसरी तरफ इंडस्ट्री, तीसरी तरफ कल्याणकारी योजना है. जो लाडली बहना योजना है उसके भाई आनंद दिखाई पड़ रहा है बहनों के चेहरे पे. लाडले भाई, उनके भी चेहरे पे आनंद दिखाई पड़ रहा है. लाडले किसान, हमारे सभी लोगों को सरकार ने, हमारी सरकार ने, जनता की सरकार ने यहाँ पर कुछ ना कुछ सहयोग करने का निर्णय हमने लिया है. और इसलिए इस जो गणपति बाप्पा का उत्सव है इसमें भी उसका प्रतिबिंब दिखाई पड़ रहा है. इसलिए मैं सभी गणेश भक्तों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. भगवान से कुछ खास आशीर्वाद जो है? अरे भैया, इस महाराष्ट्र की जनता को सुखी समृद्ध करे, आनंदी करे, यही मांगा है.
दूसरा क्या है, इस बार बारिश भी अच्छी हुई है, फसल अच्छी होगी, किसान खुश तो हम खुश, और हमारी लाडली बहना, लाडले भाई, लाडले किसान सभी लोग इसमें खुशियां मना रहे हैं गणपति में। यही हमारे लिए बड़ी बात है और इसलिए मैं गणेश भक्तों को शुभकामनाएं देता हूं, आप सब पत्रकारों को भी शुभकामनाएं। गेल्या 2 दिवसापासून एका प्रश्नाची चर्चा आहे ती म्हणजे महायुतीतलं जागा वाटप स्ट्राईक रेट नुसार अरे आता तुम्ही आज आता गणपती बाप्पाचा आनंद घ्या. गणपती बाप्पा आमचा स्ट्राईक रेट वरच ठेवणार आहेत, काळजी करू नका. आणि सगळ्यांना सद्बुद्धी देव गणपती बाप्पा.